MPSC गट क च्या परीक्षेविषयी आपण प्रश्नसंच तयार केलेला आहे आणि त्यावर आज आपण बघणार आहोत घटनेची निर्मिती, त्यावर आधारित प्रश्न काही बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न, HVR अय्यंगार अयोग्य कथन ओळखायचं आहे. पहिलं, HVR अय्यंगार हे विधानसभेचे मुख्य आरेखक होते. ब, SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. क, प्रेमबिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. तर यामध्ये अयोग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. अ आणि ब हे अयोग्य आहे. क हे बरोबर आहे. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर यामध्ये पहिलं बघा, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 2, 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला आहे. 3, 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. 4, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेण्यात आलेल्या आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, की आपल्याला इथे सत्य नाही इथे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. हे सत्य नाही आहे. तिसरा प्रश्न, भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती आणि तिचे अध्यक्ष येथे दिलेले आहेत. तर या ठिकाणी तर आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद आहे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. केंद्रीय अधिकार समिती JB कृपलानी आणि मूलभूत हक्क उपसमिती जवाहरलाल नेहरू. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, क आणि ड. क आणि ड हे या जोड्या अयोग्य आहेत. केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष हे JB कृपलानी होते. प्रश्न क्रमांक 4, बी. पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व नोव्हेंबर 2025 मध्ये विचारण्यात आलेला आहे. सभागृह समिती, मुख्य आयुक्तांच्या प्रांतांबाबत समिती, नागरिकत्वासंबंधी तद्दर समिती की सर्वोच्च न्यायालयाबाबत तद्दर समिती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ आणि ब. सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबतच्या समितीमध्ये पी. पट्टाभी सीतारामय्या हे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केले आहेत? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व नोव्हेंबर 2025 मध्ये विचारलेला आहे. राष्ट्रध्वजाचा स्वीकार, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानचा स्वीकार की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. तर यामध्ये पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ब, क, ड. राष्ट्रगीताचा स्वीकार केला 24 जानेवारी 1950 रोजी. राष्ट्रगीताचा स्वीकार केला, राष्ट्रगानचा स्वीकार केला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. नेक्स्ट प्रश्न, 6वा प्रश्न, योग्य विधाने ओळखायची आहेत. राज्यसेवा पूर्व नोव्हेंबर 2025 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. ब, कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. क, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. तर यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ आणि ब हे योग्य विधाने आहेत. क हे चुकीचं विधान आहे. 7वा प्रश्न,
आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली होती? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व नोव्हेंबर 2025मध्ये विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका. आठवा प्रश्न, संविधान सभेबाबत अयोग्य कथन कोणते आहे? हा प्रश्न ग्रुप सी मेन्समध्ये सप्टेंबर 2025मध्ये विचारलेला आहे. अ. सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. ब. बी. एन. राव यांची संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तर यामध्ये क. एच. व्ही. आर. अय्यंगार संविधान सभेचे सचिव होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ. तर इथे आपल्याला अयोग्य कथन विचारलेलं आहे. तर या ठिकाणी सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले नव्हते. सिंह नव्हता तिथे. हत्ती हा संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलेला होता. म्हणून येथे सिंह नाही तर हत्ती पाहिजे. म्हणून येथे हे उत्तर चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? सी. राजगोपालाचारी, मोहम्मद सादुल्ला, बी. एल. मित्तर की एन. गोपालस्वामी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सी. राजगोपालाचारी हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते.